गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका मने छंदे तेने मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी विठ्ठल 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 नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा
पदाम्भोज तेजस्फुरदे प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वराय। जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुःख भंजन मारुतिनाथन, हे दुःख भंजन मारुतिनाथन, सुन लो मेरी पुकार चरण सुते, विनती मारवा पवन सुते, विनती मारवा अष्ट सिद्धि नव निधि के
झाल्या नरनारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सभेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी पंचमवेद निर्माते फक्त निर्माण करणारे नव्हे तर तळागाळापर्यंत पोहोचवणारे मुक्त कैवल्य तेजोनिधी जो कैवल्याचा पुतळा ज्ञानियांचा राजा मोक्षमार्गीचा सांगाती अवघ्या जगाची माऊली ज्ञानाई मानवता उदारता लीनता यांनी संपन्न असलेले माऊली ज्ञानोबराय अखिल विश्वासी परमार्थ प्राण जगद्गुरु तुकोबराय ज्या जगद्गुरु तुकोबरायांनी शिवाजी महाराजांना उपदेश करावा आमच्या हातामध्ये माळ आहे हा आमचा परमार्थ काय सांगावं आमच्या हातामध्ये माळ आहे हा आमचा परमार्थ आहे पण तुमच्या हातामध्ये संशय आणि ढाल असणं हा तुमचा परमार्थ आहे असे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणांचा अभंग आज आपण सेवेकरता घेतलाय विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं हे कीर्तनकाराचं प्रवचनकाराचं आद्य कर्तव्य असतं किम निमित्तानं आज तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत सर्वांना ज्ञात आहे माहिती आहे आणि कल्पनाही आहे पण तरीही सांगणाऱ्याचं आद्य कर्तव्य असतं या न्यायानं 3.5 दिवसाचा चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील आजची काल्याची सेवा ही माझ्यासारख्या बालक पामरांना दिली म्हणून मी एकदा संपूर्ण सप्ताह कमिटीचे तसेच समस्त ग्रामस्थ माणसापुरे सर्वांचे एकदा मनपूर्वक आभार त्या ठिकाणी व्यक्त करते बघा तसेच आज कीर्तनासाठी ज्यांची गोड साथ लागलेली आहे असं आपल्या महाराष्ट्राचं भूषण कुठेही कार्यक्रम असो पहिल्या दिवशी साहेबराव महाराजांनी सांगितलं नम्रपणा ज्यांच्यामध्ये पाहायला मिळतो असे आमचे नागनाथ महाराज बोर्डे महाराजांचे एकदम मनपूर्वक आभार व्यक्त करते टाळ्या वाजवा तसेच आज ज्यांची साथ लाभलेली आहे आपल्या गावामध्ये ज्यावेळेस माझं पहिल्यांदा कीर्तन झालं होतं त्यावेळी ज्यांची साथ लाभलेली होती आणि आजही त्यांची साथ लाभलेली आहे असं आपलं महाराष्ट्राचं भूषण गायन कोकिळा आमचे मोठे बंधू कधी कुठे काही चुकलं तर समजून सांगणारे आपल्या बहिणीवर प्रेम करणारे ऋषिकेश महाराज नवले महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचेही एकदम मनपूर्वक आभार व्यक्त करते तसंच आपल्या गावचं भूषण त्या ठिकाणी गान कोकिळा उद्धव महाराज शिंदे महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचेही एकदम मनपूर्वक आभार व्यक्त करते आपल्या गावचे वैभव आपले पांडू महाराज हडपे असतील तसेच आपले सुनील महाराज राजगुरू असतील दोघंही आज या ठिकाणी उपस्थित आहेत दोघांचेही एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते तसेच मृदुंगाची साथ ज्यांची लाभलेली आहे त्या आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण कुठेही कीर्तन असो त्या कीर्तनाला काय उपस्थित असणारे आमचे मोहन महाराज शिंदे महाराजांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते तसेच आम्ही ज्यांच्याकडे कीर्तन शिकण्याआधी मी ज्यांच्याकडे क्लासला जात होते ज्यांच्याकडे पकवास शिकत होते असे आमचे गुरुवारी शिंदे बाबा या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचेही एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते आज तुम्हाला असं धाक पडला असेल सगळ्यात छोटा कीर्तनकारी आज जरा चक्कर बिक्कर येऊन पडतो काय 2 चांगले चोखदार उभे केले दोघांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते तसेच ज्यांची गोड साऊंड सिस्टीम लागलेली आहे आपल्या गावची साऊंड सिस्टीम द्वारकाधीश साऊंड सिस्टीम आमचे रवी काका गोरडे काकांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते विनेकरी बाबांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते समस्त भजनी मंडळ महासोपरे सर्वांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते तसेच हे काल्याचे कीर्तन बघणार आहे तुम्ही सर्व महासोपरेकर यात नवल नाही पण हे कीर्तन आज झाल्यानंतर हे संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांच्या माध्यमातून दिसणार आहे ते आपले YouTube चॅनल वाले दादा ऋषी दादा भुमरे दादांचा YouTube चॅनल या ठिकाणी कीर्तन माला चॅनल दादाही आज या ठिकाणी उपस्थित आहे तसेच आता ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे आमच्यावर बोलीवर प्रेम करणारे आपल्या खानगाव गावचं भूषण आमचे दशरथ काका सांगळे काकाही या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचेही एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते बाकीच्यांची नावं आपण शेवट घेऊ विठ्ठल आशीर्वादाने तसेच तुमच्यासारख्या टाळकऱ्यांच्या माळकऱ्यांच्या कृपा आशीर्वादाने आज मी या गादीवर उभी आहे मस्तक हे पायावरी या वारकरी संता मस्तक हे पायावरी यावर करी संताच्या यावर करी संताच्या
लडकले कवी संताची हो लडकले कवी संताची 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 मजवरी कृपा भगवानची मजवरी कृपा भगवानची लडकले कवी संताची हो लडकले कवी संताची लडकले कवी संताची लडकले कवी संताची हो लडकले कवी संताची लाडकेले कवी संतांची मजवरी कृपा बहुतांची. आज जो अभंग आपण सभेकरता घेतलेला आहे या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय पुन्हा आम्हाला सांगतात की बाबांनो गोकुळात इतकं सुख होतं इतकं सुख होतं इतकं सुख होतं. साधकांनी विचारलं म्हणे तुकोबराय तुम्ही सांगताय गोकुळात इतकं सुख आहे पण गोकुळात आहे तरी किती सुख. तुकोबरायांनी सांगितलं म्हणे गोकुळात इतकं सुख आहे इतकं सुख आहे की त्या सुखाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिला नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. एका साधकांनी विचारलं म्हणे तुकोबराय तुम्ही सांगताय की गोकुळात इतकं सुख झालं पण हे सुख झालं तरी कशामुळे. तुकोबरायांनी सांगितलं बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. बाळकृष्णाचं प्रागट्यकरण नंदाच्या घरी झालं आणि बाळकृष्णाचं प्रागट्यकरण नंदाच्या घरी झाल्यानंतर त्या गोकुळातल्या सुखाला त्या ठिकाणी अंतही राहिला नाही पारही राहिला नाही. ज्यावेळी बाळकृष्णाचं प्रागट्यकरण नंदाच्या घरी झाल्यानंतर त्या गोकुळातल्या गोकुळवासियांनी काय केलं तर गुढी उभारल्या त्या ठिकाणी तोरण लावले. गुढ्या तोरणे करीती कथा गाती गाणे. शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात जो कोणी त्या भगवंताला बघण्याकरिता जात होता त्याचं मन त्याचं राहतच नव्हतं ते भगवंताचं होऊन जात होतं. तुका म्हणे चंदे तेने मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. विठ्ठल विठ्ठल तुकोबराय आपल्याला या ठिकाणी अभंगातून गोकुळातल्या सुखाचं वर्णन सांगतात. बघा जी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सांगते दुसऱ्या व्यक्तीला सांगत असताना पहिली गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीचा अधिकार पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यानं आपल्या हिताचं सांगितलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यानं त्याच्या अनुभवाचं सांगितलं पाहिजे. आज तुकोबराय त्या ठिकाणी आपल्याला सांगताय पण तुकोबरायांचा एवढा अधिकार आहे का. किती अधिकार आहे तुकोबरायांचा. अनुरेनुया ठोकडा अन तुका आकाशा एवढा त्या तुकोबरायांचा अधिकार होता. अजून सांगायचं झालं तर बघा तुकोबरायांचे कट्टरवैरी होते रामेश्वर शास्त्री. या रामेश्वर शास्त्रींनी काय केलं तर तुकोबरायांचे अभंग घेतले अभंग इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवले. अभंग इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्यानंतर तुकोबरायांनी 13 दिवस बिना अन्न पाण्याचं उपोषण केलं आणि 13 दिवस बिना अन्न पाण्याचं उपोषण केल्यानंतर 13व्या दिवशी अभंग इंद्रायणीच्या डोहातून कोरडेच्या कोरडेवर जणी दगड सहित वह्या जणी दगड सहित वह्या जणी दगड सहित वह्या दगड सहित वह्या दगड सहित वया दगड सहित वया दगड सहित वया तुकोबा
ते अभंग कोरडेच्या कोरडेवरती आले आणि ज्यावेळी रामेश्वर शास्त्रींना कळाल्यानंतर रामेश्वर शास्त्रींनी काय केलं तर त्या ठिकाणी आरतीमध्ये वर्णन केलंय. आपण दररोज आरतीमध्ये म्हणतो ना तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे तुकोबरायांचं नाव घेतलं का ते यमाला सुद्धा घाम फुटायचा. तुकाराम तुकाराम नाम घेता तुकोबरायांचं सांगणं हे आपल्या हिताचं आहे, ते अधिकाराचं आहे, त्यातले त्यात ते अनुभवाचं आहे. मग तुकोबराय आज आपल्याला अनुभवातून सांगताय की काय तर त्या गोकुळातल्या सुखाला अंतही राहिला नाही, पारही राहिला नाही. बघा वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार कितीही दिवसांचा सप्ताह असू द्या, 3.5 दिवसाचा असू द्या, 7 दिवसाचा असू द्या, 15 दिवसाचा असू द्या की महिन्याचा असू द्या, कितीही दिवसांचा सप्ताह असू द्या, पण त्या सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनानेच होते. ज्याप्रमाणे आपण एखादं मंदिराचं काम करायला घ्या, ते मंदिराचं काम करायला घेतल्यानंतर त्या मंदिरात असतं आणि काल्याचं त्या ठिकाणी कळशाचं काम एका बाजूला असतं. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार काल्याचं कीर्तन हे एका बाजूला असतं. आपण असं कधी म्हणतो की मंदिर पूर्ण झालं, ज्यावेळी मंदिरावर कलशारोहण होतो त्यावेळी आपण काय म्हणतो, मंदिर बोलत चला. तुम्हाला माझी भाषा समजते ना, समजते ना, मग बोलत चला. ज्यावेळी मंदिरावर कलशारोहण होतं त्यावेळी आपण म्हणतो मंदिर पूर्ण झालं. याचा अर्थ असा बघा, कलशारोहण होणं हे मंदिराचं पूर्णत्व आहे, त्याचप्रमाणे काल्याचं कीर्तन होणं हे सप्ताहाचं पूर्णत्व आहे. विठ्ठल नदीचं भान कुठपर्यंत असतं, जोपर्यंत नदी ओढ्याला जाऊन मिळत नाही तोपर्यंत. बरोबर ना? जे बरोबर म्हणताय त्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय जायचं. विठ्ठल जोपर्यंत ती नदी समुद्राला जाऊन मिळत नाही. अवघ्या झाल्यावर मी एका
नदीचं पूर्णत्व आहे त्याचप्रमाणे काल्याचं कीर्तन हे सप्ताहाचं पूर्णत्व आहे बघा. इतर दिवस पहिल्या दिवसापासून ते जागरापर्यंत पहिल्या दिवशी नामपर बोलावं लागतं, इतर दिवस भक्तीपर त्या ठिकाणी संतपर चालून जातं. काल जागराच्या दिवशी त्या ठिकाणी मागणीपर बोलावं लागतं आणि काल्याच्या दिवशी काय करावं लागतं तर त्या ठिकाणी महाराज म्हणतात काल्याच्या दिवशी भगवंताच्या चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. चरित्र ते उच्चारावे देवे गोकुळी. भगवंतानं जे चरित्र गोकुळात केलं त्या चरित्राचा काय करायचं उच्चार करायचा, आचरण नाही. का करायचं नाही तर बघा भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा उच्चार करायचा आणि प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचं त्या ठिकाणी आचरण करायचं. मग आता तुम्ही म्हणशाल असं का बरं करायचं तर बघा एक सोपी गोष्ट पटेल अशी सांगून जाईल. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं उच्चार का करायचा, प्रभू रामचंद्राच्या चरित्राचं आचरण का करायचं तर बघा देवाला किती बायका होत्या, भगवान श्रीकृष्णाला किती बायका होत्या 16,100 आणि प्रभू रामचंद्रांना एकच होती. आपण जर 16,108 केल्या करू का आपण बरं मिळतील का आपल्याला, करणार तर नाही. म्हणून त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राचा फक्त उच्चार करायचा, आचरण नाही. भगवान श्रीकृष्णाने 12 गाव अग्नी त्या ठिकाणी गिळला होता, आपल्याला सदा माचीचा चटका लागू द्या. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं त्या ठिकाणी फक्त उच्चार करायचा, आचरण नाही. भगवंताची बरोबरी करणं आपल्याला शक्य नाही. आपण काय करतो माहितीये का, एखादी चांगली गोष्ट झाली ना आपल्याला कधीच देव आठवत नाही, पण एखादी वाईट गोष्ट होऊ द्या आपल्याला कोण आठवतो, देव आठवतो. आपल्या समोर एखाद्याकडून चूक होऊ द्या आणि ती चूक झाल्यानंतर तो थोडा नाराज होऊ द्या, आपण त्याला काय म्हणतो, अरे तो चुकला. आपण तर सामान्य माणूस आहे, तो जर चुकला ना तर तो जगाचा मालक आहे, त्याची बरोबरी करणं आपल्याला शक्य नाही. म्हणून त्याच भगवंताच्या चरित्राचा उच्चार आज आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. मग आज आपण या ठिकाणी काल्याच्या कीर्तनानिमित्त तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. पण काला 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 म्हणजे नेमकं काय, आपण फक्त म्हणतो काला काला काला, पण काला म्हणजे नेमकं काय तर बघा का अधिक आला, कुठून आला, कशासाठी आला, कुठे जाणारे, काय करणारे, या 4-5 प्रश्नांची उत्तरं म्हणजे काला. विठ्ठल काला हा 3 जीवांचा होत असतो, सूक्ष्म जीवाचा काला, कारण जीवाचा काला आणि स्थूल जीवाचा काला. काला हा 3 जीवांचा होतो, त्याचबरोबर तो 3 पद्धतीचा सुद्धा होतो. हरिनामाचा खिचडी काला, दही भाताचा खिचडी काला आणि त्या ठिकाणी तुका म्हणे कुठे अभेदाचा काला. असे 3 प्रकारचे काले या ठिकाणी होतात. दही भाताचा करतो त्याला आपण काला म्हणतो, दही राहीचा करतो त्याला सुद्धा आपण काला म्हणतो आणि दूध भाकरीचा करतो त्याला सुद्धा काला म्हणतो. मग आज या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी आपण त्या ठिकाणी दही लाहीला काय म्हणतो, काला म्हणतो. पण या सामान्य तत्वावर वारकरी संप्रदाय थांबायला तयार नाही. आपल्याला दिसताना फक्त ती दही लाही दिसते, पण ते मला सांगा ती दही लाही एकत्र केल्यानंतर ते वेगळं करणं शक्य आहे का? दही लाही आपण ज्यावेळी एकत्र करतो ती दही लाही एकत्र केल्यानंतर ते वेगळं होणं अशक्य आहे. त्याचप्रमाणे जीव आणि शिव एकत्र झाले की त्यांना वेगळं करणं अशक्य आहे. अजून त्या मागचा उद्देश काय असतो तर बघा नामाचं दही आणि प्रेमाची लाही, नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकदा का एकत्र झाली, ज्या दिवशी नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं काला होईल. विठ्ठल विठ्ठल
सोपं आहे म्हणून बघा बरं एकदा तोंड वाकडं करायला लागतं का नाही करायला लागत राम म्हणणं खूप सोपं आहे पण महाराज म्हणतात त्या भगवंताचं नाव मुखात येण्याकरिता तीळ पुण्य त्या ठिकाणी एकत्र यावं लागतं मागच्या जन्मात आपण जे काही पुण्य करू ते तीळ पुण्य एकत्र आलं की मग त्या ठिकाणी आपल्या मुखामध्ये त्या भगवंताचं नामस्मरण येतं मला सांगा त्या भगवंताचं नाव गोडे की कडू आहे गोडे की कडू आहे म्हणशाल घेतलंच नाही कधी तर काय सांगू गोडे त्या भगवंताचं नाव इतकं गोडे महाराज म्हणतात की अमृतापेक्षा अमृत तयासे पिके पोळे अमृत तयासे पिके पोळे अमृत तयासे पिके पोळे अमृत दयासी पिके पोळे ओ जिवे गोडतीना अक्षराचा रस अमृत तयासे पिके पोळे ओ अमृत तयासे पिके जीवे वाढतीना अक्षराचा रस अमृत दयासी पिके पोळे अमृत दयासी पिके पोळे जिवे गोड तीन अक्षराचा रस अमृत जयास फिके पुढे अमृत सुद्धा त्या भगवंताच्या नावापुढे फिकं पडतं इतकं त्या अमृत होणी गोड नाम तुझे देवा गोड नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा कामन गे मन माझे केशवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा मन माझे केशवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा का भानगे महाराज म्हणतात की त्या भगवंताचं नाव अमृतापेक्षा गोड आहे पण त्या ठिकाणी आपण त्याला घ्यायला तयार दारू गोड आहे की कडू आहे आता बोला दारू गोड आहे की कडू आहे पण जीव त्याला सोडायला तयार नाही असं एक जण दारू प्यायचा त्याच्या बायकोने त्याला सांगितलं म्हणे अहो दररोज दारू पिताय दररोज दारू पिऊन येताय दारू पिणं चांगलं नसतं दारू पिणं बंद करा हा काय करायचा दररोज दारू पिऊन आला की बायकोचे बोलणे ऐकायचे आज ऐकायचं आहे आणि उद्या पुन्हा जे आहे ते त्या ठिकाणी करायचा एक दिवस बोलणे ऐकून त्या ठिकाणी तो वैतागला त्यानं काय केलं एक दिवस दारू पिऊन आल्यानंतर बायको म्हणे दारू शरीरासाठी चांगली नसते यानं काय केलं रागाच्या भरामध्ये एक पिऊन दारू घेतली कुणाला पाजली बायकोला दारू पाजली आता बायको दारू पिली पण बायकोला सांगितलं म्हणे किती कडू आहे आता यानं शांत राहावं की नाही हा म्हणतो तुला काय माहित की एवढं मोठं दुःख मी कसा पचवतो आता याला कोणी प्यायला लावले का एखाद्याला किती जरी सांगितलं ना दारू पिऊ नका दारू पिऊ नका दारू पिऊ नका जोपर्यंत कीर्तन चालू आहे तोपर्यंत सगळे मान डोलतात एकदा का कीर्तन संपलं बाहेर गेले की चर्चा सुरू होते सांगायचं धंदाही त्यांचा नाही सांगतील तर कोणा वाचूनच कोणाचं राहत नाही इथं प्रत्येक कीर्तनकार येतोय सांगतोय दारू पिऊ नका पण कसं झालंय माहितीये का आजकाल तुम्हाला बोलण्यामध्ये उपयोग नाही आपला भारताचा अर्थव्यवस्थेचा कणा जर काय असेल तर ते आज दारू झाली दारू ही कडू आहे पण जीव त्याला सोडायला तयार
आणि भगवंताचं नाव गोडे पण जीव त्याला घ्यायला तयार नाही. लोक म्हणतात आम्ही रागात गातो. कशात गातो? रागात गातो. माझं म्हणणं आहे रागात गाण्यापेक्षा आम्ही रागात गातो. लोक म्हणतात आम्ही नेमाची वारी करतो. नेमाची वारी करण्यापेक्षा प्रेमाची वारी करा. तो भगवंत कशाचा भुकेला असेल ना तर तो भगवंत फक्त प्रेमाचा हाची दुष्काळ तयाला. म्हणून नेमाची वारी करण्यापेक्षा ना प्रेमाची वारी करा. तो भगवंत त्या ठिकाणी तुम्हाला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्या दिवशी आपल्या मुखामध्ये त्या भगवंताचं नाव येईल आणि ते नाव आल्यानंतर त्यामध्ये ज्या दिवशी प्रेम निर्माण होईल हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं काला होईल. विठ्ठल चरित्राचं वर्णन आज मी तुमच्या समोर जसं मला जमल तसं त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करेल. बघा, मथुरेचा राजा कंस, त्या कंसाची चुलत बहीण देवकी. ती देवकी आता उपवर झाली होती. उपवर झाल्यानंतर आता आपल्या बहिणीचा विवाह करायचा, आपल्या बहिणीचं लग्न लावायचं. म्हणून त्या ठिकाणी कंसानं देवकीसाठी मुलगा शोधायला त्या ठिकाणी सुरुवात केली. त्या कंसानं आपल्या बहिणीसाठी वसुदेवाला त्या ठिकाणी निवडलं. वसुदेवाला निवडल्यानंतर वसुदेव आणि देवकी यांचा विवाह सोहळा त्या ठिकाणी संपन्न झाला. मोठ्या थाटामाटामध्ये कंसानं आपल्या बहिणीचं देवकीचं लग्न त्या ठिकाणी लावून दिलं. लग्न पार पडलं. आता दुसऱ्या दिवशी गावातून मोठ्या थाटामाटामध्ये त्या ठिकाणी वरात निघाली. वरात गावाच्या मध्यापर्यंत आली आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्या वरातीमध्ये एक विरजण पडलं. काय झालं तर त्या ठिकाणी आकाशवाणी झाली, ए मूर्ख कंसा, ज्या बहिणीची तू इतक्या थाटामाटामध्ये वरात काढतोय ना त्याच बहिणीच्या पोटी येणारा आठवा तुझा वध करणार. आकाशवाणी झाली आणि ती आकाशवाणी झाल्यानंतर कंसाला समजलं की आपल्या बहिणीच्या पोटी येणारा जर आठवा जर आपल्याला मारणार असेल तर आपल्या बहिणीला जिवंत ठेवून उपयोग. आकाशाची वाणी सांगत होते कंसा मानी हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणी झाली. आकाशवाणी झाल्यानंतर कंसानं विचार केला, आपल्या बहिणीच्या पोटी येणारा जर आठवा जर आपल्याला मारून टाकणार असेल तर आपल्या बहिणीला जिवंत ठेवण्यामध्ये त्या ठिकाणी काहीच अर्थ नाही. माणूस माणसावर प्रेम कुठपर्यंत करतो माहितीये का? जोपर्यंत स्वतःला त्रास होत नाही तोपर्यंत. नीट ऐका, माणूस माणसावर प्रेम कुठपर्यंत करतो? जोपर्यंत स्वतःला त्रास होत नाही तोपर्यंत. एकदा का स्वतःला त्रास व्हायला सुरुवात झाली की प्रेमाची भाषा बदलायला टाइम लागत. माणूस हा वातावरणानुसार परिस्थितीनुसार त्या ठिकाणी बदलत असतो. बघा, चहात जर माशी पडली ना आपण काय करतो? चहा फेकतो की माशीला फेकतो? चहा फेकतो. पण त्याच ठिकाणी तुपात जर माशी पडली तर आपण काय करतो? तूप फेकतो का माशीला फेकतो?
माशीला फेकतो का? चहा का फेकतो आणि तूप का फेकत नाही? तर बघा, चहा फेकायला परवडतो पण तूप फेकायला परवडत. चहा 5 रुपयाचा आणि तूप 500 रुपयाचा. तूप फेकायला परवडत नाही. म्हणून त्या ठिकाणी माणूस हा त्या ठिकाणी वातावरणानुसार, परिस्थितीनुसार त्या ठिकाणी बदलत असतो. म्हणतात ना, जब वक्त अपना होता है तो पराये भी अपने होते. जब वक्त अपना होता है तो पराये भी अपने होते, और जब वक्त पराया होता है तो अपने ही पराये हो जाते. म्हणून जोपर्यंत तुमच्या खिशात चलते ना तोपर्यंत सगळे तुमचे, आणि एकदा का खिशातला पैसा संपला की कोणी तुमचं नाही. म्हणून वेळ प्रत्येकाची येते, दिवस प्रत्येकाचे बदलतात. लक्षात राहू द्या, झोपडीचे महाल व्हायला आणि महालाची झोपडी व्हायला टाइम लागत नाही. जोपर्यंत पक्षी जिवंत असतो ना तोपर्यंत तो पक्षी किड्यांना खातो, आणि एकदा का तो पक्षी मेला की ते किडे त्या पक्षाला खातात. वे प्रत्येकाचे येते, दिवस प्रत्येकाचे बदलतात. आता ज्यावेळी आकाशवाणी झाल्यानंतर कंसाने विचार केला, आपल्या बहिणीच्या पोटी येणारा जर आठवा जर आपल्याला मारून टाकणार असेल तर आपल्या बहिणीला जिवंत ठेवण्याचा अर्थ कंसाने लगेच काय केलं तर त्या ठिकाणी घेऊन या खड्ग माराया धावला. आपल्या बहिणीचा हत्यारा म्हणून त्या ठिकाणी तो ओळखला जाशील, आणि तू या नगराचा राजा आहे ना. त्या राजानं कोणत्याही स्त्रीवर अत्याचार करू ही तेव्हापासून आलेली पद्धत आहे. म्हणून बघा, ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथे सुभेदारांची सून आली होती तर शिवाजी महाराजांनी काय केलं होतं, तिची बोळवण करून तिला पुन्हा पाठवलं होतं. ही आपली संस्कृती आहे. त्या कंसाला त्या वसुदेवाने सांगितलं, म्हणे अरे कंसा, तुझ्या बहिणीची जर तू हत्या केली ना तर तिचा हत्यारा म्हणून त्या ठिकाणी कलंकित होशील. 2 अशा गोष्टी आहे, त्या गोष्टी शांत झाल्या की मग समजतं नुकसान किती झालं. पहिलं म्हणजे क्रोध आणि दुसरं म्हणजे वादळ. क्रोध आणि वादळ या अशा गोष्टी त्या येतात, पण आल्यानंतर त्या जेव्हा शांत होतात त्यावेळेस समजतं की नुकसान किती झालं. आणि कलंक ही अशी गोष्ट आहे की ती काजळापेक्षा काढे. काजळ हा एक वेळेस पुसला तर निघून जातो, पण कलंक निघून जात नाही. वसुदेवानं सांगितलं, म्हणे अरे तुझ्या बहिणीच्या पोटी येणारा आठवा तुला मारणार की तुझी बहीण तुला मारणार. वसुदेवानं त्या ठिकाणी कंसाला समजून सांगायला सुरुवात केली. ज्याला ज्या भाषेत समजतं ना त्या भाषेत समजून सांगावं. समजून सांगण्याच्या 4 पद्धती, साम दाम दंड. ज्याला जी भाषा समजेल त्या भाषेत त्या ठिकाणी समजून सांगावं. वसुदेवानं सांगितलं, म्हणे अरे कंसा, तुझ्या बहिणीच्या पोटी येणारा जर आठवा तुला मारणार असेल तर तू तुझ्या बहिणीची हत्या कशासाठी करतो? तू एक काम कर, आता आमचं लग्न झालंय, आम्हाला तू बंदीखान्यामध्ये ठेव. मला मुलगा झाला की तो मुलगा त्या ठिकाणी मी तुझ्याकडे घेऊन येईल. त्याने काय होईल तर तुझी बहीणही सुरक्षित राहील, तुझ्या बहिणीचा हत्यारा म्हणून तुझ्यावर कलंकही लागणार नाही, तुझा शत्रू सुद्धा संपून जाईल. वसुदेवानं सांगितल्यानंतर कंसाला हे पटलं. कंसानं काय केलं तर त्या ठिकाणी वसुदेव देवकीला बंदीखान्यामध्ये ठेवलं. बंदीखान्यामध्ये ठेवल्यानंतर वसुदेव देवकीला पहिला मुलगा झाला. आता वसुदेवानं तो मुलगा घेतला, आणि तो मुलगा घेतल्यानंतर ज्यावेळी कंसाकडे घेऊन गेल्यानंतर कंसानं विचार केला, हिच्या पोटी येणारा कितवा मला मारणार आहे? 8वा मारणार आहे. हिच्या पोटी येणारा जर 8वा जर मला मारत असेल तर पहिल्याला मारून उपयोग. कंसानं त्याला सोडून दिलं. हे बघितलं नारदानं विचार केला, यानं जर अशीच दया दाखवली, एकेकाला जर सोडून दिलं तर याच्या पापाचा घडा भरणार, आणि याच्या पापाचा घडा भरला नाही तर भगवंत अवताराला येणार.
नाही, नारदानं कंसाला सांगितलं म्हणे, अरे कंसा, तू याला सोडून दिलं, पण सांगून जाईल इच्छा पोटी येणारा कोणता आठवा असेल आणि कोणता पहिला असेल सांगता येत. कंसानं काय केलं तर त्या बालकाला घेतलं आणि त्याच ठिकाणी मारून टाकलं. मला सांगा, कंस हा देव होता की राक्षस होता? कोण होता? राक्षस होता, पण आपल्यापेक्षा कमी होता. तुम्ही म्हणशाल असं का बरं म्हणते, तर बघा, कंस काय करत होता तर जन्माला आलेले बालक मारत होता. आपण काय करतो? जन्माला येण्याच्या आधीच मारून टाकतो आणि आपण बालक जन्माला येण्याच्या आधी मारून टाकतो. कशामुळे? तर आपल्याला काय पाहिजे? वंशाला काय पाहिजे? वंशाला दिवा पाहिजे. पण सांगून जाईल, ज्या दिव्यासाठी तुम्ही एवढे कष्ट करताय ना, त्या दिव्याला जर वातच नसली तर तो दिवा पेटत नाही. म्हणून तो दिवा जर तुम्हाला लागत असेल ना, तर त्या दिव्यासोबत वात सुद्धा पाहिजे. म्हणून स्त्री भ्रूण हत्या बंद करा. आपण म्हणतो की पोरांना पोरी भेटत, याला जबाबदार सुद्धा कोण आहोत? आपणच आहोत. आज जर एखाद्या गावामध्ये 60% जर पोरं असतील ना, तर त्या गावामध्ये 40% पोरी. याला कारणीभूत सुद्धा आपणच आहोत. बरं, त्यातल्या त्यात कसं झालंय माहिती का? ज्यांच्या घरी मुली आहेत त्यांच्या घरच्यांचं असं सांगणं असतं, पोराकडे भरपूर शेती पाहिजे, पोराकडे गाडी पाहिजे, पोराकडे बंगला पाहिजे आणि पोरगा चांगल्या कामाला पाहिजे. सांगू का? पोराकडे गाडी आहे का? पोराकडे बंगला आहे का? पोराकडे शेती किती आहे? पोरगा कोणत्या नोकरीला आहे? हे बघण्यापेक्षा ना, पोरगा निर्व्यसनी आहे की नाही हे बघा. तुमची पोरगी सुखात राहिल्याशिवाय. त्या कंसानं त्या वसुदेव देवकीच्या पोटी आलेल्या पहिल्या बालकाला मारला. असं एक एक करून त्यानं 6 मारला. 7वा गर्भ योग मायेनं त्या ठिकाणी रोहिणी मातेच्या उदरात नेऊन घातला आणि 7वा गर्भ रोहिणी मातेच्या उदरात नेऊन घातल्यानंतर आता भगवंताच्या जन्माची वेळ झाली. त्या बंदीखान्यामध्ये त्या ठिकाणी सर्वत्र लख प्रकाश पडला आणि 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती त्या ठिकाणी वसुदेव देवकी समोर येऊन उभी राहिली. देवकी मातेनं सांगितलं म्हणे, अरे देवा, तू आमच्या पोटी जन्माला येणार होता, इतका मोठा होऊन जन्माला आलाय, तुला कोण आमचा मुलगा म्हणणार? वसुदेव भगवान श्रीकृष्णाला सांगितलं म्हणे, अगं आई, मी लहानच होणार आहे ग, पण तुला हे सांगण्याकरिता आलोय, ज्यावेळी माझा जन्म होईल, जन्म झाल्यानंतर मला इथं मथुरेत ठेवू, मग कुठे न्या? नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला. नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला असं सांगितल्यानंतर वसुदेवाने सांगितलं म्हणे, अरे देवा, तुला गोकुळात नेणं एवढी सोपी गोष्ट नाही. म्हणे, का बरं? म्हणे, आम्हाला इथं बंदीखान्यामध्ये डाबून ठेवलंय, पायामध्ये बेड्या, हातामध्ये साखळ्या, इथून बाहेर पडणं सोपी गोष्ट नाही. तुझं बोलणं सोपं आहे, पण करणं अवघड आहे. बोलणं फार सोपं असतं. सप्ताहामध्ये गायकच हा नको होता, वादकच हा नको होता, कीर्तनकारच हा नको होता. सोपं बोलणं फार सोपं आहे, पण करणं फार अवघड आहे. त्या ठिकाणी ज्यावेळी वसुदेवानं असं सांगितलं, भगवंतानं सांगितलं म्हणे, बाबा, ज्यावेळी मी जन्माला येईल त्यावेळी सगळं काही बरोबर होईल, फक्त तुम्ही मला या ठिकाणी ठेवू नका. असं म्हणून भगवंतानं पुन्हा गर्भामध्ये प्रवेश केला
गेला. आता भगवंताच्या जन्माची वेळ झाली. कोणती वेळ होती भगवंताच्या जन्माची? तर श्रावण महिना, रोहिणी नक्षत्र, अष्टमी तिथी, बुधवारचा दिवस आणि रात्री 12 वाजताची वेळ भगवंताचं प्रागट्यकरण नंदाच्या घरी झालं. सर्व देवता लोक त्या ठिकाणी वसुदेव देवकीवर पुष्पवृष्टी त्या ठिकाणी करू लागले आणि भगवंताचं स्वागत करू लागले. स्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण, सुस्वागतम कृष्ण, कमळापती पायीची बंधने गळते, पायाची ठिकाणी बेड्या ते सगळं काही तुटून गेलं. त्या दरवाजाची कुलूप त्या ठिकाणी आपोआप खोलली. त्या वसुदेवानं भगवंताला घेतलं त्या ठिकाणी गोकुळात गेले. गोकुळात गेल्यानंतर त्या ठिकाणी माया जन्माला आलेली होती. सगळे जण त्या ठिकाणी झोपलेले होते. भगवंताला त्या ठिकाणी ठेवलं, मायेला त्या ठिकाणी मथुरेत आणलं. आता मथुरेत काय झालं ते आपल्याला बघायचं नाही, पण त्या ठिकाणी सांगून जाईल बघा. ज्यावेळी मायेला मथुरेत आणलं सगळीकडे गडबड झाली की त्या ठिकाणी आठवा जन्माला आला, आठवा जन्माला आला, आठवा जन्माला आला. ज्यावेळी कंस बघण्याकरिता आला, देवकीनं सांगितलं म्हणे आठवा मुलगा नाही तर मुलगी आहे, ही तुला काय करणार. पण त्या ठिकाणी मनामध्ये मरणाची भीती होती. कंसानं तिला घेतलं, ज्या ठिकाणी 6 मारले होते त्या ठिकाणी नेलं, गरगर फिरवलं. पण फिरवल्यानंतर ती माया त्या कंसाच्या हातातून सुटली आणि सांगितलं म्हणे अरे तुझ्या नागीवधी उपजला मनाली, उपजला मनाली.
इकडे गोकुळात माया जन्माला आली म्हटल्यानंतर सगळेजण त्या ठिकाणी झोपलेले होते. बाळंतण करणारी जी होती तिला कधीच झोप त्या ठिकाणी लागत नव्हती, पण त्या दिवशी ती सुद्धा त्या ठिकाणी झोपलेली होती. भगवंतानं बघितलं आता सगळेजण झोपलेले आहे, भगवंतानं त्या ठिकाणी रडायला सुरुवात केली. आता भगवंतानं रडायला सुरुवात केल्यानंतर तिला जाग आली. तिनं बघितलं की यशोदा मातेनं त्या ठिकाणी सुंदर अशा मुलाला जन्म दिलेला आहे. ती लगेच पळत नंद बाबाकडे गेली. नंद बाबाकडे गेल्यानंतर नंद बाबाला सांगितलं, नंद बाबा यशोदा मातेच्या पोटी मुलानं जन्म घेतलाय. नंद बाबा तुम्हाला मुलगा झाला. गावातील बातमी ह्या टोकाची त्या टोकाला पोहोचवायचं असेल, हे काम जर कुणाकडे द्यावं कुणाकडे द्यावं? गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एखादी बातमी जर एखाद्या स्त्रीला जर कळाली ना तर ती काय करते, याला सांगायचं नाही त्याला सांगायचं नाही म्हणून दुसरीला सांगते आणि सांगताना फार मोठी काळजी घेते. तुला म्हणून सांगते, दुसरीला सांगते. असं करता करता अख्ख्या माळ सापुराला उईस तू लावते, उरलेला मांजर गावात नेऊन टाकते, पण सांगायची थांबत. दोन फार फास्ट नेटवर्क आहे. त्याचं नाव पहिलं म्हणजे ईमेल आणि दुसरं म्हणजे फिमेल. आजपर्यंत मला एक मोठा प्रश्न होता की पेट्रोल पंपावर गेल्यानंतर त्या ठिकाणी बायकांना बाहेर का सोडतात? कधी पण निरीक्षण करा, तुम्ही जर कधी पेट्रोल पंपावर जर गेले ना तर बायांना बाहेर सोडतात, मग ते आतमध्ये जातात. त्याचं उत्तर आता 2-4 दिवसापूर्वी मला समजलं. याचं कारण असं आहे, त्या पेट्रोल पंपावर लिहिलेलं असतं काय, आग लावणाऱ्या गोष्टी विठ्ठल. आता भगवंताचं प्रागट्यकरण त्या ठिकाणी गोकुळात झालं. गोकुळात झाल्यानंतर सगळ्या गवळणींना आनंद झाला आणि त्या आनंदामध्ये आपले तुकोबराय सुद्धा सामील होते. महाराज म्हणतात आजपर्यंत जेवढे अवतार झाले ना प्रत्येक अवतारात तुकोबराय त्यांच्या सोबत होते. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर तुकोबराय त्या आनंदामध्ये सामील होते. त्या आनंदामध्ये सामील असताना तुकोबराय सांगतात त्या गोकुळात इतकं सुख होतं, इतकं सुख होतं, किती सुख होतं. अभंगाचं प्रथम चरण. गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या
राहिला नव्हता. साधकांनी विचारलं म्हणे तुकोबराय इतकं सुख त्या गोकुळात आलं पण हे कशाच्या माध्यमातून आलं. तुकोबराय सांगतात ज्यावेळी बाळकृष्णाचं प्राकट्यकरण गोकुळात झालं ते प्राकट्यकरण गोकुळात झाल्यानंतर त्या गोपिकांचा आनंद त्या ठिकाणी पारावार राहिला नाही. अभंगाचा बाळ कृष्ण नंदागरी बाळ कृष्ण नंदागरी बाळ कृष्ण नंदागरी बाळ कृष्ण नंदागरी आनंद ध्यानर नारी आनंद ध्यानर नारी बाळकृष्ण नंदागरी बाळकृष्ण नंदागरी बाळकृष्ण नंदागरी बाळकृष्ण नंदागरी बाळकृष्णाचं प्राकट्यकरण नंदाच्या घरी झालं आणि त्या नंदाच्या घरी बाळकृष्णाचं प्राकट्यकरण झाल्यानंतर गोपिकांना खूप काही आनंद झाला. मोठे व्हायला लागल्यानंतर बाळकृष्णांनी त्या ठिकाणी रांगायला सुरुवात केली. तळवे तळहात तळहात टाकीता, तळवे टाळ्या तर वाजवत जा. शेवटचा दिवस उद्यापासून कोणी बोलवणार आहे तुम्हाला इथं? कीर्तनात आल्यानंतर हाताने टाळी वाजवली पाहिजे, मुखाने नामस्मरण केलं पाहिजे. महाराज म्हणतात हा सोहळा तुम्ही स्वर्गात जरी गेले ना तरी स्वर्गात सुद्धा पाहायला मिळत. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल. आता भगवंत रांगत असताना भगवंतानं सगळ्यात पहिली खोडी केली. बाहेर अंगणामध्ये खेळत असताना भगवंतानं माती खाल्ली. बळीराम दादा यशोदा मातेकडे गेले. यशोदा मातेला सांगितलं यशोदा माते भगवंतानं माती खाल्ली. यशोदा माता भगवंतापाशी आल्या. भगवंताला विचारलं म्हणे का रे कृष्ण तू माती खाल्ली? कृष्णानं सांगितलं म्हणे नाही. आई आई नाही खाली का माती आई ग आई नाही खाली का माती आई गाई नाही खाली गाई माती आई गाई नाही खाली गाई माती ओ
बसत नव्हता. गवळणी भगवंताचं घराणं सांगण्याकरिता यायच्या. घराणं सांगण्याकरिता आल्यानंतर यशोदा माता सांगायच्या की माझं पोरग तसं पोरानं कितीही खोड्या करू द्या, आई त्याच्या खोड्या त्या ठिकाणी स्वीकारत नाही. बरं पोरं ही खोड्या काय सोप्या करत नाही. असंच एक दिवस गुरुजीने पोराला विचारलं म्हणे का रे बाळा तू शाळेत आला नाही. पोरानं सांगितलं म्हणे गुरुजी तुम्ही सांगितलेल्या ना बातम्या बघायचं. गुरुजींनी सांगितलं म्हणे अरे मी बातम्या बघायला लावल्या, तुला शाळेत येऊ नको असं नाही म्हटलं. पोरानं सांगितलं म्हणे गुरुजी तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण ज्या वेळी मी बातम्या बघायला बसलो, बातम्या बघायला बसल्यानंतर न्यूजवाल्यांनी सांगितलं आता कुठेही जाऊ नका, बघत राहा. एबीपी माझा म्हणून मी शाळेत चालू नाही. पोरं खोड्या करत्या पण सोप्या करत नाही. आता कृष्णाला खोड्या करायला सुरुवात केली. गवळणी त्या कृष्णाचे घराणे घेऊन यशोदा मातेकडे यायच्या, पण यशोदा म्हणायचा की माझं बाळ तसं बाळ सगुण गुणाचं तान गे, बाळ सगुण गुणाचं तान. बाळ दिसतंय गुजर माने गे, बाळ दिसतंय गुजर माने. काय सांगता घराणं गे गोकुळ जाणारी, काय सांगता घराणं गे गोकुळ जाणारी. यशोदा मातेचा भगवंतावर विश्वास बसत नव्हता. पण एक दिवस भगवंतानं काय केलं तर यशोदा मातेला विचारलं म्हणे का ग आई तुला माझ्यापेक्षा दूध प्याराय कमी जास्त प्याराय. यशोदा मातेने सांगितलं म्हणे अरे तुझ्यापेक्षा मला दुसरं काहीच आवडत नाही, मला तूच आवडतो. भगवंता मांडीवर होते तेवढ्यात दूध उतरी आलं. यशोदा मातेने भगवंताला बाजूला ठेवलं, दुधाकडे पळाला. भगवंताला राग आला म्हणे काका आई आताच तर म्हटले ना ग मला तू जास्त प्यार आहे ना, आता दूध वरती आलं तर कशासाठी पळाली. भगवंताला राग आला. भगवंतानं काय केलं दुसऱ्या खोलीमध्ये गेले, दयाळूपणानं भरलेलं त्या ठिकाणी माठ त्या ठिकाणी फोडून टाकलं. यशोदा मातेला राग आला. यशोदा मातेने काय केलं तर भगवंताला उखळाला बांधलं. पण भगवंत त्या उखळाला राहायला तयार होते का. यशोदा मातेने भगवंताला उखळाला बांधिलं. दोरी बांधून पायाला तुला बांधिले उखळाला, भर 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 उखळ ओढून आली तू दारात, भर 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 उखळ ओढून आली तू दारात. तुला गोडीनं सांगते लाडानं सांगते मारीन गालात, तुला गोडीनं सांगते लाडानं सांगते मारीन गालात. भगवंतानं तो उखळ सुद्धा ओढून आणला. ज्यावेळी भगवंतानं आई समोर खोडी केली आता यशोदा मातेला पटलं. यशोदा मातेने विचार केला भगवंताला घरी ठेवण्यामध्ये अर्थ नाही. यशोदा मातेनं भगवंताला गायी चारण्याकरिता त्या ठिकाणी गोपाळांसोबत पाठवलं. भगवंत गोपाळांसोबत गायी चारण्याकरिता गेले. गोपाळ आणि भगवंत त्या ठिकाणी खेळत होते. खेळत असताना गोपाळांनी सांगितलं म्हणे आता खेळण्यामध्ये मजा नाही, आता भुका लागल्या. भगवंताला सांगितलं करा सगळ्यांच्या गायी वळून आणा. सगळ्यांनी आपापल्या गायी वळून आणल्या. भगवंताने सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि त्या शिदोऱ्या एकत्र केल्यानंतर त्याचा काला केला, तो प्रत्येकाच्या मुखामध्ये टाकला. भगवंतानं काला केला आणि तो प्रत्येकाला दिला. तोच काला आज आपल्याला या ठिकाणी करायचा, पण त्याआधी एकदा मोठ्या आनंदानं भगवंताचं नामस्मरण करा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
कोणी हात वर करा एकदा. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. हे तुले रे हरी का नाम विठ्ठल तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुले रे हरी का नाम विठ्ठल प्रबोधनाकडे वळू बघा. 15-20 मिनिटं शांत बसा. स्त्रियांनी आपली संस्कृती त्या ठिकाणी जपली पाहिजे. आपल्या मुलीला त्या ठिकाणी संस्कार लावण्याचं, वळण लावण्याचं काम हे त्या ठिकाणी आपल्या आईचं असतं. आपली मुलगी जर सकाळी 7 वाजता घरातून बाहेर पडलेला सांगून ठेवा आपल्या पुरीला का संध्याकाळी 7 वाजेच्या आत तू घरात आली पाहिजे. सांगून ठेवा आपल्या पोरीला अहिल्याबाई होळकरचं चरित्र, सांगून ठेवा आपल्या पोरीला झाशीच्या राणीचं चरित्र, आणि सांगून ठेवा आपल्या पोरीला सावित्रीबाई फुलेचं चरित्र. सांगा आपल्या पोरीला कधीतरी आला जर एखादा परजातीचा अंगावर ना तर त्याला फाडून खायची ताकद ही आपल्या पोरीमध्ये असली पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी आपण आपली संस्कृती जपली पाहिजे. तसेच तरुण मुलांनी आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे. धर्म 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 म्हणजे नेमकं काय तर ज्याने ज्याला धारण केलं तो त्याचा धर्म झाला. धर्म शब्द आपण ज्या ठिकाणी वळवू त्या ठिकाणी त्या धर्म शब्दाची व्याख्या बदलते. धर्म शब्द तुम्ही पत्नीकडे जोडा, पत्नीचे धर्म वेगळे. धर्म शब्द तुम्ही पतीकडे जोडा, पतीचे धर्म वेगळे. धर्म शब्द तुम्ही आमच्या महाराज लोकांकडे जोडा, आमचे धर्म. मग महाराज लोकांचा धर्म काय? पाकिटने ठरवतात, कीर्तनाला जाणं हा महाराज लोकांचा धर्म आहे. पण बघा, एखादा कीर्तनकार, एखादा गायक, वादक जरी पाकिटने ठरवता येत असेल ना तर आपण त्याला त्याच्या गाडीची टायर विकायची वेळ एवढी म्हणजे झाली. लोक फक्त बोलताना बोलतात की आमचं तुमच्यावर प्रेम. एखाद्या कीर्तनकाराची, गायकाची, वादकाची तारीख घ्यायची असेल ना, लोक म्हणतात आमचं तुमच्यावर प्रेम आहे. पण प्रेम कशाला म्हणतात माहितीये का? आपल्या घरी एखादा नोकर कामाला असेल त्यानं आपल्याला सांगावं मला माझ्या गावी जायचंय, 500 रुपये पाहिजे. आपण किती देतो? 500 देतो. पण त्याच जागेवर आपला मुलगा येऊन आणि त्यानं सांगू द्या बाबा मला बाहेर गावी जायचंय, 1000 रुपये पाहिजे. आपण किती देतो? 1000च देतो का? मग 1000 वाढून देतो. पोराला सांगतो बाळ्या हे अजून 1000 रुपये घे, राहू दे तुझ्या हाताखाली, तुला काही खर्च लागला. तसंच तुम्ही म्हणायचं हे तुमचे ठरलेले, आणि 2-4 हजार रुपये जर राहू द्या. आता कीर्तनकार गावचे त्याच्यामुळं
प्रश्न नाही, पण एखादा बाहेर गावचा कीर्तनकार आला त्याला सांगायचं म्हणा बाबा हे घे तुझे ठरलेले जेवढे काही असतील आणि 2-4 हजार रुपये राहू दे तुझ्या हाताखाली, जरा काही खर्च लागला तर. विठ्ठल विठ्ठल आपल्या धर्माचं पालन त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे. धर्म शब्द तुम्ही सैनिकांकडे जोडा, सैनिकांचे धर्म वेगळे बघा. आपण आपल्या धर्माचं पालन कसं केलं पाहिजे एक छोटं उदाहरण सांगून जाईल. 5-10 मिनिटं फक्त त्या ठिकाणी शांत बसा. सकाळी कोवळ्या उन्हामध्ये त्या ठिकाणी जिजामाता रायगडावर उभ्या होत्या. रायगडावर उभ्या असताना समोरच असलेला कोंढाणा किल्ला बघितला आणि डोळ्यामध्ये अश्रू आले. विचार केला राजा जयसिंगाच्या काळामध्ये हाच किल्ला आपल्याला गडवावा लागला होता, पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा इतका पराक्रमी मुलगा असताना आपल्याला रडायची गरज. लगेच त्या ठिकाणी रामोशाचा मुलगा महादेव, त्या महादेवाला आवाज दिला आणि सांगितलं आत्ताच्या आत्ता राजगडावर जायचं. राजाला सांगायचं जिजामाता दुःखात आहे, त्यांनी तुम्हाला भेटण्याकरिता रायगडावर बोलवलंय. रामोशाचा मुलगा त्या ठिकाणी राजगडावर गेला, राजांना मुजरा केला, सांगितलं राजा जिजामाता दुःखामध्ये आहे, त्यांनी तुम्हाला भेटण्याकरिता बोलवलंय. राजाने विचारलं कोणत्या दासीने त्यांचा अपमान केला, कोणत्या सेवकाने त्यांचा अपमान केला, मला सांगा, त्याला आत्ताच्या आत्ता आपण मृत्यूदंडाची शिक्षा देऊ. महादेवानं सांगितलं कोणत्या दासीने त्यांचा अपमान केला नाही, कोणत्या सेवकाने त्यांचा अपमान केलेला नाही, पण त्यांच्या डोळ्यातून आलेले अश्रू मी माझ्या डोळ्यांनी बघितले, त्यांनी तुम्हाला आत्ताच्या आत्ता रायगडावर बोलवलंय. महाराजांनी समोरच असलेला जिरेटोप उचलला, जिरेटोप डोक्यात घालणार तेवढाच तो हातातून खाली कोसळला. आपल्या हातातून एखादी वस्तू पडली, आपण काय म्हणतो अपशकुन झाला. शिवाजी महाराजांनी विचार केला आपल्या हातातून टोप त्या ठिकाणी खाली कोसळला, पण त्या ठिकाणी पराक्रमी पुरुष अपशकुनाला घाबरत नसतात. शिवाजी महाराजांनी विचार केला कोसळला तर कोसळू दे टोप. तो जिरेटोप पुन्हा उचलला, तो जिरेटोप आपल्या डोक्यामध्ये घातला. जिरेटोप डोक्यामध्ये घातल्यानंतर कृष्णा नावाच्या घोडीला खोगीर घातला आणि कृष्णा नावाची घोडी त्या ठिकाणी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधून दौडायला लागली. आता कृष्णा नावाची घोडी त्या ठिकाणी दौडायला लागल्यानंतर शिवाजी महाराज रायगडावर आले. जिजामातेला मुजरा केला, सांगितलं म्हणे जिजामाते कोणत्या दासीने तुमचा अपमान केला, कोणत्या सेवकाने तुमचा अपमान केला, मला सांगा, त्याला आत्ताच्या आत्ता मृत्यूदंडाची शिक्षा देतो. इकडे लक्ष द्या. विठ्ठल जिजामातेला सांगितलं म्हणे कोणत्या सेवकाने माझा अपमान केला नाही, कोणत्या दासीने माझा अपमान केला नाही, पण त्या ठिकाणी जिजामातेने शिवाजी महाराजांच्या हाताला धरलं, समोर असलेल्या कोंढाणा किल्ला दाखवला, सांगितलं राजा एवढा किल्ला आपल्याला त्या ठिकाणी काबीज करायचा आहे. राजे काहीच बोलत नव्हते, त्या ठिकाणी शांत बसले. राजे शांत बसले म्हटल्यानंतर जिजामातेला सांगायला सुरुवात केली म्हणे अहो हाच तो किल्ला, या किल्ल्यावर त्या राजा जयसिंगाने कमल कुमारीला दाबून ठेवलाय, तो तिच्यावर अत्याचार करतोय. त्यानं काशीचं विश्वेश्वराचं मंदिर पाडलं, इकडं मथुरेचं केशवराजाचं मंदिर पाडलं, आणि आता हे जर असंच चालू राहिलं तर कधी होणार या स्वराज्याची स्थापना. ज्यावेळी शिवाजी महाराजांच्या कानावर कमल कुमारीचं नाव गेलं तेव्हा तळपायाची आग मस्तकाला गेली. कारण शिवाजी महाराजांना कोणत्या मुलीवर झालेले अत्याचार कधी सहन झाले. आजपर्यंत कित्येक राजे होऊन गेले, प्रत्येक राजाच्या दरबारात बाई नाचली. आजपर्यंत कित्येक राजे होऊन गेले, प्रत्येक राजाच्या दरबारात बाई नाचली, पण शिवाजी महाराज असे एकमेव राजे होते त्यांच्या दरबारात बाई नाचली नाही. का? कारण ते बाया नाचवणारे नसून वाचवणारे राजे होते. ज्यावेळी कमल कुमारीचं नाव घेतलं, शिवाजी महाराजांनी सांगितलं म्हणे येत्या माघवद्य नवमीला आम्ही जातीनं गडावर स्वारी करून त्या ठिकाणी गड काबीज करू. त्या ठिकाणी उमरट गावाहून मावळा आला. उमरट गावचा मावळा कोण? तानाजी मालुसरे. तो त्या ठिकाणी आला, त्याच्या हातामध्ये निमंत्रण पत्रिका होती. जिजामातेला सांगितलं येत्या माघवद्य नवमीला माझा मुलगा रायबा, त्याचा विवाह सोहळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. वधूवरास आशीर्वाद देण्याकरिता आपण दोघांनी त्या ठिकाणी उपस्थित राहू. राजांना फार आनंद झाला. आपला सर्वात लाडका सेनापतीच्या मुलाचं लग्न, पण दुःख एका गोष्टीचं होतं, गड काबीज करायचा होता, तो दिवस सुद्धा होता माघवद्य नवमीचा, आणि रायबाच्या लग्नाचा दिवस सुद्धा होता माघवद्य नवमीचा. राजाने सांगितलं म्हणे ताना आम्हाला काय रायबाच्या लग्नाकरिता येता येणार नाही, तू एक काम कर, तू त्या ठिकाणी रायबाचं लग्न उरकून घे, तू सुद्धा जातीनं
त्या ठिकाणी गडावर स्वारी करण्यासाठी तानाजीला शिवाजी महाराजांचे शब्द पटले नाही. तानानं सांगितलं म्हणे राजा जगाचा मालक लढण्याकरिता जाणार आणि आम्ही इथं वरबाप म्हणून मिरवणार हे काय आम्हाला पटत नाही. आधी लगीन कोंढाणाचं मग माझ्या रायबाचं. तानानं सांगितलं म्हणे महाराज एवढं सेनापतीचं नेतृत्व माझ्या हातामध्ये द्या. महाराजांनी सेनापतीचं नेतृत्व तानाजी मालुसरेला दिलं. पण त्या ठिकाणी महाराजांनी सांगितलं म्हणे ताना मी माँसाहेबांना वचन दिलंय अपयश आलेलं चालणार नाही. तानानं सांगितलं म्हणे राजा अपयश जर आलं ना हा ताना तुम्हाला तोड सुद्धा दाखवणार नाही. तानाजी मालुसरेने सोबत 500 मावळे घेतले. तानाजी मालुसरे कोंढाण्याच्या पायथ्याशी आले. आता वर जायचं कसं म्हणून गडाला 2 दोर बांधून हलक्या वजनाचे मावळे वरती पाठवले. त्या दोराच्या साहाय्याने 500 मावळे वरती गेले आणि 500 मावळे वरती गेल्यानंतर बघितलं गड आता बेसावध होता. चौकी पहाऱ्यावाले सोडले तर कुणाच्याच हातामध्ये शस्त्र नव्हते. त्या ठिकाणी तानाजी मालुसरेंनी सगळ्या मावळ्यांना एकत्र केलं. एकच घोषणा केली त्यांनी तिथं केली आपल्याला इथं करायची करा हातवर. ज्याला 2 हात त्यांनी करा ज्याला नसतील त्याला नका करू. बोला हर 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 हर. तानाजी मालुसरे आणि त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी शाहिस्तेखानाला जाग आली. त्याचे मावळे रणांगणामध्ये उतरले. दोघांमध्ये युद्ध सुरू झालं. आता कापाकापीला सुरुवात झाली. तानाजी मालुसरेचे 500 मावळे शाहिस्तेखानाचे एवढे मावळे सगळ्यांमध्ये त्या ठिकाणी युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झाल्यानंतर आता त्या शाहिस्तेखानाचा एक गाव तानाजी मालुसरेला लागला. तानाजी मालुसरेचा एक गाव शाहिस्तेखानाला लागला. तानाजी मालुसरे त्या ठिकाणी धाडदिशी जमिनीवर कोसळले. सेनापती पडले म्हणून सगळ्यांमध्ये त्या ठिकाणी गाजावाजा सुरू झाला. सूर्याजीनं बघितलं की आपला भाऊ त्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलाय. अर्धा गड आता त्या ठिकाणी काबीज झालाय आणि अर्धा गड काबीज झालाय. आता असं पळून गेलेलं चालणार नाही. सूर्याजीनं काय केलं तर गडावरचे दोर कापून टाकले आणि मावळ्यांना सांगितलं अरे तो सेनापती पडला म्हणून पळता का भेडांनो एकतर उड्या खाऊन मरा नाहीतर लढून मरा. मावळ्यांनी विचार केला लढूनही मरायचं उड्या खाऊन सुद्धा त्यापेक्षा लढून मेलेलं बरंच. सगळे मावळे मागे फिरले. परत युद्ध सुरू झालं. तानाजी मालुसरेच्या मावळ्यानं त्या ठिकाणी गड काबीज केला. तानाजीनं सांगितलं होतं राजा ज्यावेळी गड काबीज करेल ना त्यावेळी गवताची गंजी पेटवेल. तुम्हाला इकडे उजेड दिसला का तुम्ही त्या ठिकाणी कल्याण दरवाजाच्या दिशेने या. मी तुमचं स्वागत करण्याकरता त्या ठिकाणी उभा असेल. राजानं गवताची गंजी पेटलेली बघितली. हातावर हात मारून माँसाहेबाला सांगितलं आऊसाहेब माझ्या तानानं गड काबीज केला. कोणत्या शब्दामध्ये माझ्या तानाचं कौतुक करू. शिवाजी महाराज कल्याण दरवाजाच्या दिशेने निघाले. बघितलं तर माझा ताना याच दरवाजावर उभा राहिला होता पण इथे तर कोणी दिसत नाही. वाईट विचार मनामध्ये यायला सुरुवात झाली. शिवाजी महाराज वरती गेले. वरती गेल्यानंतर बघितलं तर सगळे मावळे एका ठिकाणी गोळा झालेले होते आणि त्यांच्यामध्ये कोणीतरी झोपलेला होता. बघितलं तर त्याच्या अंगावर निळा शेला होता. मनोमन विचार केला अरे हा निळा शेला तर मी माझ्या तानाला दिला होता. तोंडावरचा निळा शेला बाजूला काढला आणि ज्यावेळी तानाजी मालुसरेला बघितलं तोंडातून दुसरं तिसरं कोणतंच वाक्य न येता एकच उद्गार आलं गड आला पण सिंह गेला. तोंडातून त्या ठिकाणी उद्गार आले. पण शिवाजी महाराजांनी सूर्याजी मालुसरेंना सांगितलं म्हणे अरे आपला ताना गेला ना पण त्याच्या आत्म्याला अजून शांतता मिळाली नाही. म्हणे का बरं असं. म्हणे अजून सुद्धा नगर खाण्यावर हिरवा निशाण फडकतंय. उतराव ते हिरवा निशाण खाली आणि फडकू दे तिथं आपला भगवा. इतकी ताकद शिवाजी महाराजांनी त्या भगव्यामध्ये निर्माण केली. आपणच आपल्या धर्माचं त्या ठिकाणी पालन केलं पाहिजे. ज्यावेळी शिवाजी महाराजांचा जन्म झालेला नसताना माँसाहेबांनी विचार केला आपला नवरा सुद्धा मुलांची चाकरी करतोय. आपला नवरा आपले वडील दोघंही मुलांची चाकरी करताय. या ठिकाणी आया बहिणींची अब्रू लुटली जाते. पण आता कोणतरी या स्वराज्याची स्थापना करण्याकरिता पाहिजे. त्यावेळेस जिजामातेनं काय केलं ती जिजामाता त्या भगवती आई समोर गेली. त्या भगवती आई समोर गेल्यानंतर त्या भगवती आईला सांगितलं अगं आया बहिणींची अब्रू लुटली जाते. शेतकऱ्यांवर अन्याय होतोय. आता कोण रोखणार हे वादळ. आता तरी आई दार उघड आई दार उघड. आणि त्यावेळी काय झालं तर अनादि निर्गुण प्रगटले भवानी. निर्गुण प्रगटले भवानी.
जन्माला आला. जिजामातेची कूस त्या ठिकाणी पवित्र झाली आणि जिजामातेच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आल्यानंतर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी त्या ठिकाणी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. म्हणून शिवाजी महाराजांसारखा राजा पुन्हा होणं शक्य नाही. शिवाजी महाराज एकच होते, एकच आहे आणि एकच राहणार. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानेश्वरांसारखा संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्ण हरीसारखा मंत्र नाही, सीतेसारखी सून नाही, प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही, लक्ष्मणासारखा भाऊ नाही, विभीषणासारखा मित्र नाही, हनुमंतरायासारखं सेवक नाही, दयासारखा आंबट नाही, मिठासारखं खारट नाही. हे शरीर पुन्हा पुन्हा नाही, तसं या महाराष्ट्राला शिवबा होणं पुन्हा कधीच शक्य नाही. शिवाजी महाराज एकच होते, एकच आहे आणि एकच एकच राजा इथे जन्मला शिवणारे कळावा. एकच राजा इथे जन्मला शिवणारे कळावा. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या रंगावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या रंगावर. हो, शिवरायांचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या रंगावर. हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा ज्याचा इरादा नेक होता. असा जिजाऊचा शिवबा लाखात नाही तर जगात एक होता. म्हणून शिवाजी महाराज एकच होते, एकच आहे आणि एकच राहणार. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती. साऱ्या राजांचा अधिपती. जे महाराष्ट्रात जन्माला आले असतील ते टाळ्यांचा आवाज कमी पडू देणार नाही. दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, राजांचा अधिपती. दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत
शिवनेरीवर शुभ जन्मला शिवनेरीवर शुभ जन्मला राजाचा अधिपती भारत माता की दैवत 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 छत्रपती राम दैवत छत्रपती दैवत छत्रपती राम दैवत म्हणून शिवाजी महाराज एकच होते एकच आहे आणि एकच राहणार. तर शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा तसेच अधिक मास या दोन्ही त्या ठिकाणी पर्वांचं औचित्य साधून हा 3.5 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्त्यातील आजची काल्याच्या दिवसाची सेवा ही माझ्यासारख्या बालक पामराकडे समस्त ग्रामस्थ माळसाकोऱ्यांच्या वतीकडून आली म्हणून सर्वांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच आज ज्यांची गोड साथ लाभली असे सगळेच आपले कलाकार. कसं असतं माहितीये का, तुम्ही कितीही मोठा कीर्तनकार आणा पण त्याला जर साथ नसेल तर ते कीर्तन होत. जे कीर्तनकाराच्या पोटात असतं ते गायकाच्या ओठावर असतं, जे गायकाच्या ओठात असतं ते वादकाच्या बोटात असतं, जे वादकाच्या बोटात असतं ते तुमच्या नोटात असतं. विठ्ठल विठ्ठल सर्वांनी गोड साथ केली. आमचे नागनाथ महाराज असतील, आमचे ऋषिकेश महाराज असतील, दोघांनीही अगदी गोड साथ केली. दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. भूका सगळ्यांना लागली आहे माहितीये मला, पण टाळ्या तर वाजवा जोरात. तसेच आपल्या गावचं भूषण उद्धव महाराज शिंदे असतील, पांडू महाराज हडपे असतील, सुनील महाराज राजगुरू असतील, तिघांचेही एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. मृदुंगाची ज्यांनी गोड साथ केली असं आपलं बेरवाडी गावचं भूषण तसेच नाशिक जिल्ह्याचं भूषण म्हणायला हरकत नाही. ताल महर्षी आमचे मोहन महाराज शिंदे महाराजांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच पेटीवर असणारे आमचे शिंदे बाबांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. साऊंड सिस्टीम वाले काका रवी काकांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच विनेकरी बाबा आमचे दोन्ही चोपदार असतील, आमच्या चोपदारांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. दोघांचेही एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच ज्या कार्यक्रमाचं शूटिंग जे करताय ते कीर्तनमाला चॅनलचे सर्व आमचे ऋषिकेश दादा घुमरे दादांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच आज कीर्तनासाठी आपल्या गावातील उपस्थित सर्वच लहान बाल कीर्तनकार युवा कीर्तनकार आमची वैष्णवी ताई असेल, आमची दुसरी ताई असेल, दोघींचेही एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच मागे उभे असणारे आमचे कृष्णा महाराज असतील, सार्थक महाराज असतील, शिवम महाराज असतील, तिघांचेही एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच आडगाववरून माझं कीर्तन ऐकण्यासाठी आले आमच्या आत्या असतील, मामा असतील, आमची दाजी असेल, आमची बहीण असेल, सर्वांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच फक्त कीर्तन ऐकण्याकरिता बेरवाडीहून आलेले आमचे सर्व त्या ठिकाणी आमचे दादा असेल, सर्वांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच शिवरे गावावरून आलेले आमचे काका असतील, सर्वांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. अजून कोणी राहिलं का? बाकीचे सगळे गावचे सगळ्यांची नावं घेत बसली तर टाइम त्या ठिकाणी निघून जाईल. तसेच वडिलांवर प्रेम करणारे आमच्यावर आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे दशरथ काका सांगडे असतील, काकांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच त्यांच्या थोर पुण्याईनं मी आज तुमच्या समोर उभी आहे असे माझे आई वडील आज दोघंही या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आहे. दोघांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. आमचे सगळे काका असतील, काकी असतील, माझे भाऊ असेल, बहीण असेल, सगळ्यांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. भगवंतानं जो काला गोकुळात केला तो काला आपल्याला आता या ठिकाणी करायचा आहे. झालेली सेवा भगवान श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण करते. सेवेला पूर्ण विराम देते. शिंके फूल ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल शिंकेला बविले श्री होतो तिला तुम्ही मारे दोहीकडे मुख पसरवलो वाहतीच्या धारा घ्या रे दोही तुम्ही मारे दोहीकडे मुख पसरवले म्हणे हाची ठोका काही म्हणे तुम्ही मारे दोहीकडे कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जणी प्रकाश काला वाटोय पुणे वैष्णव निकास वाकुलिया
वाटू एकमेक वैष्णवनिका पावने भूमंडळी आम्ही बळीविरगाडे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संगमा बोललेले पुरे वेडी वाकुळे क्षमा पराध महाराज हे विचार राधे करमया तुका म्हणे जाणे त्वरा राधे समाधान तुमचे देखील चरण आता उठावे श्रवणायत नाही नारायण सर्वाणी कर्मणे येते सापडले आता उठावे से मनाईत नाही नारायण भोग गेला निवारे करोनी आरती चक्रवाणी ओवाळी आज पुरले नवसर काळ दिवस पापास पुण्यवंत तुका वाईटाळी वास प्रेमे प्रेम आरती गोविंदाची ओवाळ धन्य धन्य ते लोचडाने करते अवलोकन बाळा प्रभुराने ममता ओवाळते परमा आम्हा म्हणे केशव निघून राहिलो तटस्थ धन्य धन्य योगे कुंडलिका भेटी ब्रह्मालिका चरणी वाई भीमा बुद्धरी जगा जय देव जय देव जय पांडुरंग हरी पांडुरंग माई वल्लभ राईच्या वल्लभ पाये जो लगा तुळशी माला गळा कर घेऊन गटी हाती पितांबर कसो ललाटी देव सुरहर हनुमंत पुढे राती देव जय पांडुरंगा वाई पांडुरंग रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पाये जो लगा जय देव जय आषाढी कार्तिकी वचन ये देव चंद्रभागे मध्ये स्नान जगत दर्शन निळामत तय होय मुक्ती केशवाची नाम भागवाची नाम देव भावे ओळखी जय देव जय पांडुरंगा वाई पांडुरंग रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पाये जो लगा जय देव आरती ज्ञान राजा महाकैवल्य देता सेवती संत मनोरुद्रा माता आरती ज्ञान राजा लोकने ज्ञान जगी दर्शन कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले जाणे आरती ज्ञान राजा महाकैवल्य देता सेवती संत मनोरुद्रा माता आरती ज्ञान राजा प्रकट प्रिय बोले विश्वब्रह्म गेले राम जनार्दन आणि मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती पाये राघव्या आरती तुकाराम राघविराज राज पाशान तारिले तैसे तुकोबाची मंगल श्री आरती तुकाराम सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती पाये राघव्या आरती तुकाराम म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती पाये राघव्या आरती तुकाराम तुझे दूध भावी पृथ्वी संसारी अनाथनाथे आंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म वारी हरी बोलो आता संकट निवारी जय देव जय सुरवर विश्ववर देता रक्षोनी चारी समदे साई सवाद पडलो प्रवाह देतो भक्ताला घेतो सोदासाला घे पावलवला जय देव जय सुरवर विश्ववर देता रक्षोनी जय देव जय प्रसन्न वदने केशापासून गोडी दुःखापासून सोडी गोडी बहुभाषा आंबे तुझवा तोड पुरला नरहर तल्ले झाला जय देव जय महिषासुर सुरवर विश्ववर देता रक्षोनी जय देव गाली लोटा वतीन जरूर हीच व्हावी माझी आज जन्मजन्मी तुझा दास पंढरीचा वारी 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 संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करे वारी चुकवून दे हरी वैश्वावे तयाळा माझ्या सकळा हरीच्या दासा कल्पनेची वादा न होणे काही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लवरा दिसा माझ्या विष्णुराज भाविकाशी नामा म्हणे तयासावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंगा मागणे ग तुझ प्रती आहे देशी तरी पाय पांडुरंगा या संतास निर्वी हे जे मत देई आणि ग तुझे काय न मागू तुका म्हणे आता उदार तो होय मज ठेवी पायी संताची ज्ञानदेव तुकाराम